तर बघ चला तर बघूया महत्त्वाची अपडेट आहे आणि महत्त्वाची न्यूज आहे. गणेश उत्सव आणि रक्षाबंधन निमित्त आता रक्षाबंधन पार पडलेलं आहे. त्याच्या निमित्त सरकार काहीतरी राशन कार्डमधून मोफत असं भरपूर काही राशन देणार आहे. तर काय काय त्या 5 वस्तू आहे त्या आपण आता बघणार आहोत. बघा महाराष्ट्र सरकारचा असा निर्णय आहे. तर कोणत्या अशा नवीन वस्तू आहेत ज्या 5 आपल्याला मिळणार आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल. तर बघा, गणेश उत्सव आणि रक्षाबंधन निमित्त राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत राशन आणि 5 वस्तू. बघा, मोफत राशनसुद्धा मिळणार आणि 5 वस्तूसुद्धा मोफत मिळणार. तर काय आहे त्या वस्तू आपण बघूया. तर बघा, 19 ऑगस्टपासून हे माहिती आलेली आहे. 19 ऑगस्टची ही माहिती आहे जी सरकारतर्फे जाहीर झाली आहे. तर मी काही स्वतःहून ही माहिती टाकत नाही आहे. जी आलेली माहिती आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आता मिळते की नाही मिळत ते आपण बघूयाच. तर बघा, शिधापत्रिका हे भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवतात आणि 2024मध्ये स्मार्ट रेशन कार्ड योजनेअंतर्गत अनेक नवीन फायदे जोडले जात आहे. बघा, स्मार्ट रेशन कार्ड 2024पासून हे राबवण्यात येत आहे. त्याच्यामुळे नवीन फायदे नवीन त्याच्यावर जे काय आपल्याला मिळू शकते, ज्या काही म्हणजे वस्तू किंवा आणखी काही सवलती आहेत ते सुद्धा याच्यात टाकलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर गरजू नागरिकांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना यात राबवलेल्या आहे. त्यातच एक स्मार्ट रेशन कार्ड ही नवीन योजना आणि त्यातले काही फायदे आपण बघणार आहोत. बघा, शिधापत्रिकेचे महत्त्व बघा. शिधापत्रिका हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्याच्याशिवाय कोणतेच कामं होत नाही. ते जोडावेच लागतात महत्त्वाच्या कामासाठी. जर आपल्याला सरकारतर्फे काही पण मदत घ्यायची असेल तर बघा, गरजू आणि नागरिकांना कमी किमतीत जीवनावश्यक वस्तू मिळतात. शिवाय अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा आवश्यक असते आणि आरोग्याचा लाभसुद्धा त्याद्वारेच मिळतो. तर स्मार्ट रेशन कार्ड योजना 2024मध्ये स्मार्ट रेशन कार्ड योजना अधिक व्यापक होत आहे, म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वस्तूंची यादी विस्तारली जात आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या पोषण आहारात लक्षणीय सुधारणा होईल आणि कुपोषणाचा सामना अधिक प्रभावीपणे करता येईल. म्हणजे बघा, त्यांचं म्हणणं आहे की जे काही कुपोषण येते समस्या आहे त्या आपण काही प्रमाणात तरी कमी करू शकतो. तर नवीन फायदे बघूया. तर स्मार्ट रेशन कार्ड योजना 2024 अंतर्गत लाभार्थ्यांना खालील वस्तू या मिळणार आहे. तर कोणत्या वस्तू आहेत ते आपण आता बघूया. तर बघा, गहू 1 नंबर आहे. गहू 2 नंबर डाळी पण मिळणार, साखर मिळणार, स्वयंपाक तेलसुद्धा मिळणार. ह्या 4 वस्तू झाल्या. आणि मीठ मसाले आणि चहापत्ती म्हणजे चहाचं पॉकेट. आणि गहू, तांदूळ, मीठ, मसाले, चायपत्ती आणि डाळी, तेल असे हे सामान हे मिळणार आहे. 4 एवढेही मिळणार आहे. या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर काही आहे ते आपण शेवटपर्यंत बघूयात. चला बघूया. या व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या इतर सुविधांचाही लाभ घेता येईल. तर कोणत्या आहेत त्या तर चला बघूया. तर बघा, पूरक कल्याणकारी कार्यक्रम. शिधापत्रिकेद्वारे केवळ अन्नधान्य वितरण होत नाही, तर गरिबांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक पूरक कल्याणकारी कार्यक्रम सुरू केले आहेत. तर कोणते आहेत तर मोफत वैद्यकीय उपचार सुविधा. बघा, राशन कार्डवर मोफत उपचार सुविधासुद्धा मिळते. आर्थिक सहाय्य कार्यक्रम, कारण त्याच्यावर पैसेसुद्धा अवेलेबल होतात. रोजगार निर्मिती योजना, ह्यासुद्धा आता नवीन योजना या त्यांनी म्हणजे दिलेल्या आहेत. वैद्यकीय उपचार सेवा, आर्थिक सहाय्य कार्यक्रम, रोजगार निर्मिती योजना. या योजनांमुळे गरिबांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
रेशन कार्ड नवीन यादी 2024 कशी तपासायची ते आपण बघूया. होमपेजवर ई रेशन कार्ड यादी 2024 पर्याय निवडा. त्यानंतर आपले राज्य निवडा, जिल्हा निवडा, नंतर ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा. या पद्धतीने आपण रेशन कार्ड नवीन यादी 2024 तपासू शकता. बघा, हे ऑनलाईनसुद्धा आपण आपल्या मोबाईलवरनं करू शकतो. शिधापत्रिकेचे फायदे बघा. कमी किमतीत जीवनावश्यक वस्तू. शिधापत्रिकेद्वारे गरीब कुटुंबांना कमी किमतीत तांदूळ, गहू, साखर तसेच तेल इत्यादी वस्तू मिळतात. त्यामुळे त्यांच्या आहारात सुधारणा होते. बघा, आपल्याला जेवढं मिळते तेवढं आपण घ्यायचा प्रयत्न करायचा. आताचं सरकार एवढं देते, समोरचं सरकार कोणतं येते कोणतं नाही, काय देते काय नाही, तेव्हाचं तेव्हा जे भेटते ते घ्यायचा प्रयत्न करायचा आणि आपलं कसं सुधारायचं याच्याकडे लक्ष द्यायचं. चला नेक्स्ट बघा. आरोग्य सुविधा. अनेक राज्यांमध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. आरोग्य सेवा परवडण्याजोग्या होतात. शैक्षणिक लाभसुद्धा मिळतात. काही राज्यामध्ये शिधापत्रिकाधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशसुद्धा दिले जातात. त्याच्यासाठी सुद्धा आपलं राशन कार्ड हे जोडावं लागतं. त्याच्यामुळे नक्की राशन कार्ड हे महत्त्वाचंच आहे. वीज बिलात सवलत. अनेक राज्यांमध्ये गरीब शिधापत्रिकाधारकांना वीज बिलात सवलत दिली जाते. रोजगाराची संधी मिळते. शिधापत्रिकाधारकांना मनरेगासारख्या रोजगार योजनांमध्ये प्राधान्य दिले जातात. घरकुल योजना. बघा, ज्यांचं राशन कार्ड पिवळं केशरी त्यांना घरकुल योजना, मनरेगा यासारख्या म्हणजे वेगवेगळ्या सरकारच्या ज्या स्कीमा आहेत त्या त्यांना मिळतात. प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजनांमध्ये शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य दिले जाते. पेन्शन योजना. वृद्ध, विधवा आणि दिव्यांग शिधापत्रिकाधारकांना विविध पेन्शन योजनांचा लाभ मिळतो. शेतकरी कल्याण योजना. तर शेतकऱ्यांना सुद्धा शिधापत्रिकाधारक असतील तर पीक विमा, कर्जमाफी यासारख्या योजनांचा लाभ मिळतो. शिधापत्रिका हे गरिबांसाठी एक वरदान आहे. 2024 मध्ये स्मार्ट रेशन कार्ड योजनेअंतर्गत अनेक नवीन फायदे जोडले जात आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणारच आहे. शिधापत्रिकेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले नावे यादीत आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. शिधापत्रिका ही केवळ अन्नधान्य वितरणाची मर्यादित नाही तर ती गरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचे साधनच आहे. तर बघा, राशन कार्ड महत्त्वाचं आहे. ज्यांचं जे राशन कार्ड निघत असेल त्यांनी ते पद्धतचं रेशन कार्ड काढून घ्या. कारण पांढरं निघते, केशरी निघते आणि पिवळं निघते. तर आता पिवळं रेशन कार्ड तर भरपूरच कमी निघते, कारण केशरी रेशन कार्डच देतात, गरीब असो की कोणी पण असो. तर त्यांना आता सध्या नवीन केशरी रेशन कार्डच मिळतंय. पिवळं हे सध्या नाहीच आहे, देतच नाही आहे. ज्यांचं आधीपासून आहे ते त्यात नाव ॲड करू शकतात. तर हा व्हिडिओ होता. तर ह्या 5 वस्तू हे सरकार आपल्या आता गणपती आणि रक्षाबंधन निमित्त देणार आहे. तर त्या ह्या भेटणार आहेत. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ अशाच पद्धतीनं महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी.